नमस्कार. फॉरेन फॉरेन या शब्दाला अजूनही भारतात, महाराष्ट्रात ग्लॅमर आहे. मी परदेश दौरे करतो. याचं आमच्या घरच्या कामवाल्या मावशींना केवढं कौतुक. ड्रायव्हरची तीच तऱ्हा. मुंबईच्या विमानतळावर सोडायला येतो मला अनेकदा. पूर्वी T2 नवीन असताना अगदी ठरलेलं असायचं की आंतरदेशीय सगळी उड्डाणे T1 वरून. तेव्हा T2ला जायचं म्हटलं की याची खळी खुलायची आणि सगळ्यांच्या तोंडी शब्द एकच, फॉरेन. परदेशी जातोय म्हटलं की कसं गुळमुळीत वाटतं. फॉरेन म्हटलं की कसं तोरा. आजोबाई एखाद्या मोठ्या डॉक्टरचं कौतुक करताना म्हणायचं, अरे फॉरेन रिटर्न्ड आहे तो, FRCS लंडन. असं काहीच. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केल्यामुळे असेल, लंडन हे नाव भारतभर सगळ्यांना ठाऊक असतं. इंग्लंड एक वेळ माहीत नसेल, पण लंडन 100%. आणि आता त्या खालोखाल किंवा काकणभर जास्तच अमेरिका. आता तसं म्हटलं तर आपला देश सोडून सगळे परदेशच की. म्हणजे अगदी नेपाळ, भूतान किंवा श्रीलंकेला गेलो तरी फॉरेनच. गेला बाजार अगदी बांगलादेश आणि ब्रह्मदेश सुद्धा. पण त्यात काय दम नाही. मराठी मध्यमवर्गीय माणसाचे फॉरेनला पर्यटक म्हणून जाण्याचे ठरलेले टप्पे असायचे पूर्वी. पहिलं थायलंड, सिंगापूर, मलेशिया इत्यादी. मग 11 दिवसात 17 देशवाली युरोप टूर. आता मात्र मुलं मुली शिकायला आणि नोकरीला मोठ्या प्रमाणात जायला लागल्यापासून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी, कॅनडा अशा सगळ्या फॉरेनला जातात मंडळी. आता जुलै उजाडला की तर विद्यार्थी परदेशी जाण्याची वेळ. युक्रेन सारख्या देशातही भारतीय विद्यार्थी जातात हे कळलं मला युद्धाच्या निमित्ताने. असो, त्याविषयी एक वेगळा दीर्घलेखच लिहावा लागेल. पण फार पूर्वी फॉरेनला जाण्याची मक्तेदारी बहुतांशी भारतीय पुरुषांची होती. अगदी आखाती देश असो वा अमेरिका, नोकरीच्या निमित्ताने फॉरेनला जाण्याची संधी मिळाली की आयुष्याचं सार्थक झालं. अगदी नवीन सूट बूट घेतलं जाईल. विमानतळावर सोडायला नातेवाईक, मित्रमंडळी अशांची गर्दी होत असे. आणि यात बऱ्याच वेळा, किंबहुना सगळ्याच वेळा, पहिली काही वर्ष तो एकटाच जात असे परदेशी. आणि आई बायको आपले भारतात. बहुधा लग्न झाल्यानंतरच जात असत बहुतांश वेळा. तेव्हा डॉलरची ऊप तिकडे आणि विरहाचे चटके इकडे, असं काहीच. आता सगळं बदललंय. नवीन भारताची क्रयशक्ती भरपूर आहे. पर्यटन म्हणून तर भारतीय आता सर्रास फॉरेनलाच जातात. स्वित्झर्लंडला वडापाव मिळणं यातही नाविन्य उरलं नाही आता. आता तर पार अझरबैजान ते झिम्बाब्वे, A to Z फॉरेनचे देश भारतीयांना म्हणत असतात, येवा फॉरेन आपलाच असा. मिझो. असाच एक फॉरेन दिवस 2024. आजचा बोनस. आजचं गाणं मात्र अगदी पूर्वीच्या फॉरेन काळातील आहे. नवरा, प्रियकर इत्यादी एकटा फॉरेनला गेलेला असल्यामुळे इकडे विरहार्थ पत्नी प्रेयसी गात असते ते गीत. सादर करत आहे सुप्रिया आपल्या आर्त आणि सुमधुर आवाजात. अनेक दिवसांनी सुप्रियाकडून बोनस मिळालाय. ऐका तर. सजना का धरिला परदेश. नमस्कार.